स्टुडंट्स, मी बोरगावकर मॅडम. आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 12वी या विषयातील प्रकरण नंबर 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख यातील उपघटक भांडवलाची आवश्यकता कॅपिटल रिक्वायरमेंट हा अभ्यासणार आहोत. जेव्हा एखादी व्यक्ती एखादा व्यवसाय सुरू करायचे ठरवते तेव्हा प्रथम त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे आणि ते कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याचा विचार करावा लागतो. त्या व्यक्तीला आपण प्रवर्तक म्हणतो. हा प्रवर्तक त्यासाठीचे आर्थिक नियोजन तयार करतो. हे नियोजन तयार करताना त्याला सध्याची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील आर्थिक स्थिती यांचा अभ्यास करावा लागतो आणि म्हणूनच उद्योजकाला स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यांची आवश्यकता विचारात घ्यावी लागते. आता आपण भांडवल आवश्यकतेचा विस्तृत अभ्यास करूया. भांडवल आवश्यकतेमध्ये भांडवलाचे 2 प्रकार येतात. स्थिर भांडवल फिक्स्ड कॅपिटल आणि खेळते भांडवल ज्याला आपण वर्किंग कॅपिटल असे म्हणतो. स्थिर भांडवल दीर्घकाळ वापरण्यासाठी व विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता म्हणजे स्थिर मालमत्ता होय. ही मालमत्ता म्हणजेच संपत्ती व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते. उदाहरणार्थ जमीन, यंत्रसामुग्री इत्यादी. ज्या भांडवलाची गुंतवणूक जमीन, इमारत, यंत्रे, यंत्रसामुग्री अशा स्थिर मालमत्तेत केली जाते त्याला स्थिर भांडवल असे म्हणायचे. नॅशनल अकाउंट्सनी पुढील प्रमाणे व्याख्या दिलेली आहे. स्पर्श करता येण्याजोगा टिकाऊ अशा स्थिर संपत्तीचा साठा ज्याचा उपयोग कंपनी 1 वर्षाहून अधिक काळासाठी करते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. नवीन कंपन्यांची स्थापना करण्यासाठी स्थिर भांडवलाची गरज असते. तसेच सुरू असलेल्या कंपन्यांना म्हणजेच विद्यमान कंपन्यांना व्यवसाय विस्तारासाठी अशा भांडवलाची गरज असते. साधनसामग्री बदलण्यासाठी या भांडवलाची गरज असते. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना प्रवर्तक तयार करतो. हे भांडवल मिळवण्यासाठी तो भाग, कर्जरोखे, बंधपत्रे यांची विक्री करतो किंवा दीर्घ मुदतीचे कर्जही घेतो. यानंतर आपण स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक अभ्यासूयात. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा पहिला घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. उत्पादन, उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. परंतु खरेदी विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते. जर व्यवसाय मोठा असेल आणि त्याचं स्वरूप उत्पादन कार्याचं असेल किंवा लोकोपयोगी सेवा देण्याचं असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवल गुंतवावे लागते. परंतु ट्रेडिंग बिझनेस असेल, रोजचा खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल तर त्यांना या प्रकारचे भांडवल मोठ्या प्रमाणावर गुंतवायची गरज नसते. दुसरा मुद्दा आहे व्यवसायाचे आकारमान. जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी स्थापना केली जाते तेव्हा त्या व्यवसायाला मोठ्या स्थिर भांडवलाची गरज असते. कारण या व्यवसायामध्ये मोठमोठी यंत्रे आणि उपकरणे खरेदी करावी लागणार असतात. तसेच जमीन, इमारत यामध्येही गुंतवणूक करायची असते. थोडक्यात व्यवसायाचे आकारमान जर मोठे असेल तर नक्कीच स्थिर भांडवलही मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. तिसरा मुद्दा आहे व्यवसायाची व्याप्ती. जेव्हा एखादा व्यवसाय उत्पादन कार्यापासून वितरण आणि विपणन कार्यसुद्धा पार पाडणार असेल तेव्हा त्या व्यवसायाची व्याप्ती मोठी असणार आहे आणि अशा व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज आहे. 4 नंबर आहे भाडेतत्वाचे प्रमाण, लीज बेसिस. जर एखाद्या उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर म्हणजे
लीज बेसिसवर मालमत्ता घेतली असेल तर त्याला व्यवसायात स्थिर भांडवलाची गरज कमी असणार आहे, कारण तो स्वतः इमारत किंवा जागा यामध्ये गुंतवणूक करणार नाही आहे, ती खरेदी करणार नाही आहे, तर तो भाडेतत्वावरती घेणार आहे. यामुळे त्याला स्थिर भांडवलाची गरज कमी असणार आहे. नंबर 5 आहे उपकराराची व्यवस्था, सब कॉन्ट्रॅक्ट. उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने इतरांकडे दिल्या असतील आणि यासाठी त्याने तसा करार केला असेल तर त्याला किमान मालमत्तेची गरज भासते, कारण या प्रक्रिया तो स्वतः राबवणार नाहीये. त्यामुळे यासाठी त्याला लागणारी यंत्रसामुग्री किंवा इमारत यासाठी गुंतवणूक करावी लागणार नाहीये, तर तो इतर उद्योजकांशी करार करणार आहे आणि त्यांच्याकडे या प्रक्रिया करण्यासाठी देणार आहे. यामुळे त्याला स्थिर भांडवलाची गरज कमी लागणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे जुन्या मालमत्तेचे संपादन. जर जुनी यंत्रसामग्री किंवा यंत्रसंच कमी किमतीत मिळत असतील तर स्थिर मालमत्तेमधील गुंतवणूक ही कमी असणार आहे. जुन्या मालमत्ता वापरून जर उत्पादकाने ठरवलं की आपण उत्पादन करायचं आहे तर त्याला जुन्या मालमत्ता कमी किमतीत मिळणार आहेत. त्यामुळं त्याची जी स्थिर मालमत्तेतली गुंतवणूक आहे ती आपोआपच कमी होणार आहे. नंबर 7 आहे सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. जर एखाद्या उत्पादकाला सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन किंवा बांधकाम साहित्य मिळत असेल, उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी काही वेळा केंद्र सरकार, राज्य सरकार उद्योजकांना अगदीच माफक दरात जमीन किंवा बांधकाम साहित्य देतं. अशा वेळेला या उद्योजकांना स्थिर भांडवलामधील गुंतवणूक अत्यंत कमी करावी लागते. मोठ्या प्रमाणावर निधीची यांना आवश्यकता भासत नाही. आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या संस्थांसाठी स्थिर भांडवल हा घटक विचारात घेण्यासारखा आहे, कारण युद्धाची शक्यता असताना काही यंत्रसामग्रीची किंवा सामग्रीची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण होणार असेल तर अशी कंपनी किंवा असा उद्योजक स्थिर मालमत्तेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवण्याचे ठरवतो. आंतरराष्ट्रीय स्थिती ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीचा विचार करून उद्योजक आपल्या व्यवसायामध्ये स्थिर भांडवल किती गुंतवायचे हे ठरवणार आहे. 2 देशांमधील स्थिती जर नीट नसेल किंवा 2 देशांमधील तणावपूर्ण स्थिती असेल किंवा युद्धजन्य स्थिती भविष्यकाळात निर्माण होणार असं दिसत असेल तर उद्योजक आधीच काही यंत्रसामुग्री, साधनसामुग्री खरेदी करून ठेवतो आणि स्थिर भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करतो. नेक्स्ट पॉइंट आहे अर्थव्यवस्थेचा कल. जर उद्योजकाला असे वाटले की भविष्यकाळात आपल्याला व्यवसायाचा मोठा विस्तार करता येणार आहे आणि यासाठी आत्ता आपण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी आणि मोठ्या प्रमाणावर व्यवसायाची सुरुवात करून भविष्य काळामध्ये व्यवसाय आपला वाढू शकेल आणि आपल्याला अधिक नफा मिळू शकेल असं जर त्याला वाटत असेल, असा जर त्याला अंदाज असेल तर मात्र असा व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतो. नेक्स्ट पॉइंट आहे लोकसंख्येचा कल. लोकसंख्या जेवढी जास्त किंवा जेवढी वाढते तशी उत्पादकांना ती एक प्रकारची संधी वाटते, कारण लोकसंख्या वाढली की आपोआपच ग्राहक संख्या सुद्धा वाढणार आहे. मग त्याच्यामध्ये काही गरजेच्या वस्तू, चैनीच्या वस्तूही येतात, जसं की इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, तयार कपड्यांचा व्यवसाय इत्यादी. तर अशा व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवल गुंतवावे लागते. नेक्स्ट आहे ग्राहक प्राधान्य. जर व्यवसाय वस्तू व सेवा प्रदान करणारा असेल तर अशा व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज असते, कारण
वस्तू व सेवांचं उत्पादन आधीच करावं लागतं आणि नंतर ग्राहक वर्ग त्यासाठी मिळवावा लागतो. तर अशा वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. उदाहरणार्थ मोबाईल फोन उत्पादक. लास्ट पॉईंट आहे स्पर्धात्मक घटक. स्पर्धात्मक घटक हा सुद्धा स्थिर भांडवलाच्या गुंतवणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा विचार करण्यासारखा घटक आहे. जर प्रतिस्पर्ध्याने स्वयंचलित यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली तर इतर व्यावसायिक सुद्धा त्याचेच अनुकरण करण्यास उद्युक्त होतात, किंबहुना त्यांना बाजारपेठेत आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याच पद्धतीनं जावं लागतं. अशा वेळेला त्यांना सुद्धा त्यांच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. यानंतर आपण खेळते भांडवल ही संकल्पना अभ्यासायची आहे. खेळत्या भांडवलालाच अभिसरण भांडवल किंवा निव्वळ खेळते भांडवल असेही म्हणतात. दैनंदिन व्यावसायिक कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात. व्यवसायाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज असते. उदाहरणार्थ कच्च्या मालाची खरेदी, पक्क्या मालाची साठवणूक इत्यादी. थोडक्यात मालसाठा बांधणीसाठी, उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांच्या वित्तपुरवठ्यासाठी व दैनंदिन खर्च भागवण्यासाठी ज्या भांडवलाची गरज असते त्या भांडवलाला खेळते भांडवल असे म्हणतात. काही व्याख्या आपण पाहूयात. जेस्टनबर्ग, खेळते भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील आधिक्य म्हणून याला खेळते भांडवल असे न म्हणता अभिसरण भांडवल असे म्हणता येईल. अभिसरण म्हणजे सातत्यानं वाहतं राहणारं, सातत्यानं बदलणारं, कायम वापरलं जाणारं, ज्याच्यामध्ये कायम बदल होत राहणार आहे. तर अशा उद्योगधंद्यातील भांडवलाला अभिसरण भांडवल असं म्हणायचं, जेस्टनबर्ग असं म्हणतात. जे.एस. मिल यांच्या मते एकूण चालू मालमत्ता म्हणजेच खेळते भांडवल होय. कंपनीच्या सर्व चालू संपत्तीचा समावेश यामध्ये होतो. याच दृष्टिकोनातून याला निव्वळ खेळते भांडवल असे म्हणतात. यानंतर खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक आपण पाहूयात. पहिला घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. औद्योगिक व उत्पादक कंपन्या, मोठ्या व्यापारी संस्था, मोठे रिटेल स्टोअर्स यांना विविध प्रकारच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर साठा ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा लागतो. यामुळे त्यांना खेळत्या भांडवलाची जास्त आवश्यकता असते. म्हणजेच व्यवसायाच्या स्वरूपाचा खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर खूप मोठा परिणाम होतो. दुसरा मुद्दा आहे व्यवसायाचे आकारमान. कंपनी जर मोठ्या प्रमाणावर व्यापार करत असेल तर नक्कीच तिला खेळत्या भांडवलाची जास्त गरज भासणार आहे. व्यवसायाचे हा आकारमान हा खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवरही मोठा परिणाम करणारा घटक आहे. तिसरा मुद्दा आहे विक्रीचे प्रमाण. एकूण विक्रीचे प्रमाण आणि खेळते भांडवल यांचा एकमेकांशी संबंध आहे. जर विक्रीचे प्रमाण वाढत असेल तर खेळते भांडवलही वाढणार आहे. जर विक्रीचे प्रमाण कमी होत असेल तर खेळते भांडवल सुद्धा कमी लागणार आहे. नंबर 4 उत्पादन चक्र. कच्च्या मालाचे तयार वस्तूंमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेलाच उत्पादन चक्र असे म्हणतात. जर उत्पादन चक्राला लागणारा कालावधी मोठा असेल तर खेळते भांडवल जास्त लागणार आहे. जर उत्पादन चक्राला लागणारा कालावधी कमी असेल तर खेळते भांडवल कमी लागणार आहे. व्यापारी चक्र. ज्यावेळी बाजारात तेजी असते त्यावेळी एकूण विक्री वाढते. यावेळी व्यापाऱ्यांना वस्तूंचा साठाही वाढवावा लागतो. अशा वेळी त्यांना खेळत्या भांडवलाचा सुद्धा साठा किंवा खेळत्या भांडवलात सुद्धा वाढ करावी लागणार आहे. याउलट मंदीच्या काळात विक्री कमी होते, यामुळे वस्तूंचा साठा कमी करावा लागतो, कमी ठेवावा लागतो. अशा वेळी त्यांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी भासणार आहे. नेक्स्ट आहे खरेदी विक्रीच्या अटी. जर कंपनीला खरेदी करतेवेळी उधारीची सवलत मिळणार असेल परंतु वस्तूंची विक्री करताना मात्र ग्राहकांना अशी उधारीची सवलत द्यावी लागणार नसेल तर अशा कंपन्यांना किंवा अशा व्यवसायांना खेळते भांडवल कमी लागणार आहे. आणि याउलट जर स्थिती असेल म्हणजे जर एखाद्या व्यवसायाला
उधारीवर माल मिळत नाहीये, रोखीनं माल खरेदी करावा लागतो, परंतु विक्री करताना मात्र ग्राहकांना उधारीने वस्तू द्याव्या लागतात, तर अशा व्यवसायाला खेळते भांडवल जास्त लागणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे उधारीवरील अंकुश. उधारीवर अंकुश ठेवण्यासाठी उधार विक्रीचे प्रमाण, उधारीच्या अटी, वसुलीचे धोरण इत्यादी घटक महत्त्वाचे असतात. उधारीवर अंकुश ठेवण्याचे कडक धोरण असेल तर कंपनीची रोख आवक नक्कीच चांगली असणार आहे. अशा कंपन्यांना खेळते भांडवल कमी लागणार आहे. परंतु उधारीचे धोरण जर कडक नसेल तर उधारी न येण्याची म्हणजेच रक्कम बुडण्याची शक्यता असते. उधारी बुडण्याची म्हणजेच बुडीत कर्जाची, ज्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो, अशी शक्यता वाढते. अशा कंपन्यांना जास्त खेळत्या भांडवलाची गरज भासणार आहे. नेक्स्ट, प्रगती व विकासाचा वेग. कंपनीची जर प्रगती होत असेल, विकास होत असेल तर कंपनीला नक्कीच खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त भासणार आहे. सतत प्रगती करणाऱ्या कंपनीस वाढत्या उलाढालींसाठी जास्तीत जास्त खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासणार आहे. नेक्स्ट आहे व्यवस्थापनाची कुवत. उत्पादन आणि वितरण यामध्ये जर योग्य समन्वय असेल तर खेळते भांडवल कमी लागेल, परंतु जर उत्पादन आणि वितरण यामध्ये समन्वय नसेल किंवा कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय नसेल तर कंपनीला पक्क्या आणि अर्धसिद्ध मालाचा साठा जास्त प्रमाणात ठेवावा लागेल. परिणाम कंपनीला खेळते भांडवल जास्त लागेल. बाह्य घटक. वित्तीय संस्था आणि बँका जर कंपनीला गरजेनुसार निधी उपलब्ध करून देत असतील तर कंपनीला खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी लागणार आहे. परंतु जर कंपनीला बाहेरून कर्ज पुरवठा होणार नसेल तर मात्र खेळते भांडवल जास्त लागणार आहे. तर असे काही घटक आहेत जे खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करतात. आज आपण भांडवल आवश्यकता या घटकामध्ये उपघटक स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल अभ्यासले. स्थिर भांडवलामध्ये स्थिर भांडवल म्हणजे काय आणि स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक पाहिले. यानंतर खेळते भांडवल म्हणजे काय आणि खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक आपण अभ्यासले. तर इथे थांबूयात आपण. धन्यवाद.